दीड महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण आता एक अत्यंत नाट्यमय वळणावर येऊन ठेपलंय। तब्बल 42 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी संशयित आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगर मधून बेड्या ठोकण्यात आल्या। या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी मैदानात थेट उतरत सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले। नाशिकच्या टीसीएस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणांना धर्मांतरणासाठी प्रवृत्त करणं आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा कळबजनक आरोप निदा खान आणि तिच्या सहकाऱ्यांवर आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती। तिनं अटकपूर्व जामिनासाठी नाशिक न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं तिचे सर्व कृत्य गंभीर मानत जामीन फेटाळला होता। तेव्हापासून नाशिक पोलीस आणि एसआयटी तिच्या मागावर होते। अखेर छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातून तिला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई इतकी गुप्त होती की स्थानिक लोकांनाही याची कुणकुण लागली नाही। नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तपणे हा सापळा रचला होता। निदा खान पर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी अतिशय हुशारीनं पावलं उचलली। या तपासात एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांचं नाव समोर आलंय। निदा खानला आश्रय देण्यात आणि लपून ठेवण्यात पटेल यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं तपासात उघड झालंय। पोलिसांनी मतीन पटेल यांना थेट अटक करण्याऐवजी एक वेगळीच खेळी खेळली आहे। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मतीन पटेल यांना पोलीस संरक्षण मिळालं होतं। पोलिसांनी जुने स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहे असं सांगून त्याला पोलीस ठाण्यात बोलवलं। सुरुवातीला मतीन पटेल यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांच्या खाक्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही। अखेर त्यांनीच निदा खान, तिचे आई वडील आणि भाऊ यांना कौसर पार्क भागात लपवल्याची माहिती दिली। पोलिसांनी तातडीने तिथे छापा टाकून निदाला अटक केली। निदा खानच्या अटकेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत असुद्दीन ओवैसी प्रचंड आक्रमक पाहायला मिळाले। त्यांनी या प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय वळण दिले। ओवैसी म्हणाले की निदा खान ही टीसीएसच्या एचआर विभागात काम करतच नव्हती। कंपनीने स्वतः तसं स्पष्ट केलंय, मग तिला मास्टरमाइंड कसं ठरवलं जात आहे असा सवाल त्यांनी केलाय। सध्या काही लोकांकडून जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल सुरू आहे। एखाद्यावर आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही। जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तिला दोषी ठरवणं चुकीचं आहे असं म्हणत मीडिया ट्रायलवर टीका केली आहे। शिवाय मुसलमान समाजातील सुशिक्षित मुलामुलींना त्रास देण्यासाठी हा सगळा कट रचला असल्याचा ओवैसींनी गंभीर आरोप केलाय। पोलिसांनी निदाच्या घरातून बुरखा आणि धार्मिक पुस्तकं जप्त केली आहेत। यावर सवाल उपस्थित करताना ओवैसी म्हणाले, एखाद्याच्या घरात धार्मिक पुस्तक किंवा बुरखा सापडणं हा गुन्हा कधीपासून झाला? हे काय पुराव्यांचे प्रकार आहेत? ओवैसी यांनी या संपूर्ण प्रकरणामागे सत्ताधारी पक्षाचा हात असल्याचा आरोप केलाय। तक्रारदार व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असून केवळ राजकीय द्वेषातून एक सुशिक्षित मुस्लिम तरुणीला लक्ष्य केले जाते असे ते म्हणाले। आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। निदा खानवरील एकही आरोप कोर्टात टिकणार नाही आणि ती निर्दोष सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। निदा खानला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। सरकारी पक्षानं तिची कसून चौकशी करण्याची गरज व्यक्त केली। त्यानंतर न्यायालयानं तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सध्या एसआयटी तिची चौकशी करतेय। या चौकशीत धर्मांतरणासाठी वापरलेलं जाणारं नेटवर्क नेमकं किती मोठं आहे, टीसीएस सारख्या मोठ्या कंपनीत हे रॅकेट कसं चालवलं जात होतं, निदा खानला 42 दिवस आश्रय देणारे पडद्यामागचे खिलाडी कोण आहेत, लॅपटॉप आणि मोबाईल मधील डेटा डिलीट केला गेला आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तर मिळण्याची शक्यता आहे। और ये सब एक मंसूबाबंद तरीके से जो मुसलमानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको परेशान करने के लिए इस तरह की कोशिश की जा रही है। और मुझे यकीन है कि कानून अपना काम करेगा। किसी को आप आरोपी बनाते हैं तो इसका हरगिज ये मतलब नहीं है कि उसको सजा होगी। ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट। उस वक्त तक किसी को आप आरोपी नहीं करार दे सकते। और जो भी ये इल्जाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्जाम लगा रहे। और हमको यकीन है कि अब वो बच्ची गिरफ्तार हो चुकी है और इंशाअल्लाह जुडिशियल प्रोसेस अपना काम करेगा और जो भी कानून से होगा वो आपके सामने आएगा। मगर इसको किसी पार्टी से जोड़ना सरासर गलत है। नाशिकमधील टीसीएस कंपनीत काही कर्मचाऱ्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। यामध्ये केवळ धर्मांतरणच नाही तर काही महिला कर्मचाऱ्यांचं शोषण केल्याचेही आरोप आहेत। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून अनेक आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे। निदा खान ही या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी मानली जाते। नाशिक टीसीएस प्रकरण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण न राहता आता एक मोठं राजकीय युद्ध बनलंय।
एका बाजूला पोलीस तपास आणि पुराव्यांची साखळी आहे, तर दुसऱ्या बाजूला ओवेसींनी घेतलेली सॉफ्टवेअर इंजिनियर मुस्लिमांना त्रास देण्याची भूमिका आहे. आता 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत निदा खान नेमकं काय खुलासे करते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून पोलीस आपला तपास करत आहेत. दोन्ही बाजूंच्या दाव्यांमधील सत्यता लवकरच न्यायालयासमोर येईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.